नमस्कार. जयशंकर दत्तगुरू. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 29 जानेवारी 2025. मौनी अमावस्या. या दिवशी आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी काय करायचे आहेत उपाय हे आपण बघणार आहोत. हे उपाय प्रत्येकासाठी असतील ज्यांना आजारपण आहे, ज्यांच्या घरामध्ये वाद होतात, मतभेद आहे, पती पत्नीमध्ये वातावरण खराब झालेलं आहे, त्यासोबतच नातेसंबंध खराब झालेले असतील, घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही, पितृदोष सांगितला जातोय, शनी राहूची युती असेल, 7.5 चालू असेल, अशा सगळ्या व्यक्तींसाठी ही मौनी अमावस्या विशेष लाभदायी ठरते. कारण मकर संक्रांती नुकतीच पार पडली आहे. शनी महाराजांच्या राशीतून रवीचं भ्रमण होत आहे आणि ही अमावस्या सुद्धा मकर राशीतून उत्तराषाढा नक्षत्र प्राप्त करणारी अमावस्या आपल्याला मिळत आहे. त्यामुळे ही अमावस्या आपल्या सर्वांना आपल्या अडकलेल्या कामांना गती देण्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत. हे उपाय आपण शेवटपर्यंत बघा आणि जितके शक्य होतील तितके उपाय आपण नक्की करणार आहोत. सगळ्यात अगोदर म्हणजे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबू पिळून स्नान करणार आहोत आणि जे लिंबाचं साल असेल ते साल उलटं करून त्याच्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा आपल्या वास्तूच्या घराच्या ब्रह्मस्थानामध्ये म्हणजेच मध्यभागी लावायचा आहे आणि एक दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे. लिंबाच्या सालामध्ये तिळाचं तेल टाकून हा दिवा आपण सायंकाळच्या वेळेस लावणार आहोत. त्यासोबतच आपण आपल्या घराचा उंबरठा, घराची चौकट ही गोमूत्र आणि पाणी एकत्र करून स्वच्छ पुसायची आहे. चंदन, केशर आणि हळद याने आपल्या मुख्य दरवाजावर पुढच्या आणि आतल्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे. आता महालक्ष्मीचं आगमन व्हावं ही प्रार्थना करून आपण हे स्वस्तिक काढणार आहोत. घरामध्ये कालभैरव अष्टक, शिवतांडव स्तोत्र, हनुमान चालिसा याचं पठण अवश्य झालं पाहिजे. बुधवारी ही अमावस्या आहे. तसं म्हणायला गेलं तर ही अमावस्या मंगळवारी रात्री 7:36 लागत आहे आणि 29 तारीख म्हणजेच बुधवारी सायंकाळी 6:05 ही अमावस्या संपणार आहे. आपल्या शास्त्रानुसार सूर्याने पाहिलेली जी तिथी आहे ती तिथी आपण ग्राह्य धरत असतो आणि तो दिवस आपण साजरा करत असतो. म्हणजेच काय, तर बुधवारच्या दिवशी येणारी ही जानेवारी महिन्यातली पहिली अमावस्या आहे. आर्थिक व्यावहारिक वर्ष जे आपलं सुरू झालं आहे, ह्या वर्षामध्ये येणारी ही पहिली अमावस्या आहे आणि हे संपूर्ण वर्ष मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येतं. त्यामुळे येणाऱ्या अमावस्येला हनुमानाला आपण तिळाच्या तेलाचा दिवा अमावस्येच्या दिवशी लावायचा आहे आणि तिळगुळाचा लाडूचा नैवेद्य सुद्धा आपण मारुतीला अर्पण करणार आहोत. त्यासोबतच भैरव महाराजांना, कालभैरवाला शक्य असल्यास 11 लिंबांची माळ घालून कालभैरव अष्टक 11 वेळेस पठण करून अगरबत्ती, सुगंधी धूप आपल्याला या दिवशी अवश्य लावायचा आहे. आपल्या वास्तूमध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राला सुद्धा अभिषेक आपण पाण्यामध्ये तीळ टाकून करणार आहोत. विशेषतः चंदनाचं अत्तर वापरून जर या दिवशी आपण श्रीसूक्ताची 15 आवर्तनं करत श्रीयंत्राला अभिषेक केला आणि ते पाणी घरामध्ये सकाळ संध्याकाळ शिंपडत गेला तर लक्ष्मीचा वास आपल्या वास्तूमध्ये स्थिर राहायला नक्कीच मदत होणार आहे. अतिशय सुंदर असे उपाय आपण या दिवशी करू शकतो. आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी याच्यासाठी तुम्ही तुमच्या वास्तूतील ज्या वस्तू वर्षानुवर्ष वापरल्या नाहीये आणि यापुढेही वापरणं होईल की नाही याची शक्यता कमी असेल अशा सगळ्या वस्तू घरातनं बाहेर काढा. घरातील नकारात्मकता दूर करा. घरातील जाळी जळमटं काढा. या दिवशी अवश्य अन्नदान करा. पितरांसाठी सुद्धा या दिवशी प्रार्थना करणं गरजेचं राहील. पितरांचं स्मरण करत, आपल्या पितरांचं स्मरण करत दक्षिण दिशेला एक दिवा अवश्य लावला गेला पाहिजे आणि हा दिवा या मौनी अमावस्येच्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावणं गरजेचं राहील. त्यासोबत मौनी अमावस्या मौन नावातच आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसभर आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांनी किमान सकाळी उठल्यानंतर किमान 1 तास तरी मौन ठेवावं. परंतु हे मौन ठेवत असताना मनातल्या मनात विचारांचं जे काही गोंधळ चालतो तो पूर्णतः बंद करून परिपूर्ण या ब्रह्मांडाला, या परमेश्वराला आपल्याला शरण जायचं आहे आणि त्या मौन मधला आनंद प्रत्येकाने अनुभवायचा आहे. जे रेकी स्टुडंट आहे त्यांनी या दिवशी आपले सगळे सिम्बॉल एनर्जाइज करू शकता. जे रेकी स्टुडंट आहे त्या दिवशी मौनी अमावस्येच्या दिवशी सायंकाळचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमची साधना पूर्ण करू शकता. त्याला विशेष तुम्हाला लाभ नक्कीच मिळणार आहे. मौनी अमावस्या या दिवशी बुधवार आहे, त्यामुळे लक्ष्मीची उपासना, श्रीहरी विष्णूची उपासनेसाठी आपण कुठल्याही विष्णू मंदिरामध्ये गुळाचं
भेट देऊ शकतो. गुळाचे आपण गरिबांना दान करू शकतो. गरीब व्यक्तींना अन्नदान तर या दिवशी अवश्य झालं पाहिजे. ज्या ठिकाणी अन्नदान क्षेत्र चालतं, भंडारा चालतो, त्या ठिकाणी तुमच्याकडनं तेल, तांदूळ आणि गूळ या पदार्थांचं दान होणं गरजेचं राहील. काळे तीळ, दही आणि मध हे महादेवाला आपल्याला अर्पण करणं गरजेचं राहील. काळे तीळ, दही आणि मध हे आपल्याला महादेवाला अर्पण करून ओम रुद्राय नमः याचा अधिकाधिक जप करणं गरजेचं आहे. जी व्यक्ती सतत आजारी असते अशा व्यक्तींनी आपला वापरता कपडा आणि त्यामध्ये एक नारळ ठेवून ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. आपल्या कामामध्ये जर अनेक अडचणी येत असतील, हातातोंडाशी आलेली संधी थांबत असेल, तर अवश्य अमावस्येच्या दिवसापासून प्रत्येक अमावस्येला तुम्ही पुढचा उपाय जो सांगते तो सगळ्यात महत्वाचा असेल. तो म्हणजे प्रत्येक अमावस्येला ज्या वास्तूमध्ये अनेक कामांना फक्त ब्रेक लागतो, कुठलंच काम मनासारखं होत नसेल, तर प्रत्येक घरातील व्यक्तीने हा उपाय अवश्य करावा. एक सुक्या नारळमध्ये पिठी साखर आणि पीठ एकत्र भरून, गव्हाचं पीठ आणि पिठी साखर ही एकत्र भरून मुंग्यांच्या वारुळाजवळ अवश्य ठेवा. याच्याने मुंग्यांची जेवणाची सोय होईल. यालाही आपण एक प्रकारचं अन्नदान सहज म्हणू शकतो. आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला जर करत गेला, तर नक्कीच तुमची अडलेली कामं मार्गी होतील. पितृदोषाची तीव्रता कमी व्हायला नक्की मदत होणार आहे. ज्यांना 7.5 चालू आहे, विशेष म्हणजे मकर, कुंभ आणि मीन या राशीच्या लोकांनी शनी महाराजांना तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि गुळ हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासोबतच मेष रास ज्यांची आहे, कारण येणाऱ्या 29 मार्च 2025 या दिवशी मेष राशीमध्ये शनी महाराजांना प्रवेश करायचा आहे. शनी महाराजांची 7.5 मेष राशीकडे येते आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी सुद्धा आतापासून शनी महाराजांना शरण जा, जेणेकरून तुमच्या कर्माला उत्तम गती प्राप्त होईल, योग्य न्याय तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे मकर, कुंभ, मीन आणि मेष या चारही राशीच्या लोकांनी आठवणीने शनी मंदिरामध्ये जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचा आहे. गरिबाला अन्नदान करा. मौनी अमावस्येच्या दिवशी मौन ठेवा. घरातलं वातावरण शांत ठेवा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान सन्मान करा. मौनी अमावस्या ही तुम्हाला तुमच्या अंतरंगातला प्रवास करण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. प्रयागराज या ठिकाणी कुंभस्नान चालू आहे. आपल्या हिंदू संस्कृतीचा हा सगळ्यात मोठा सोहळा बघणारे आपण आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत, कारण हा सोहळा पुढे जवळपास 144 वर्षानंतर येणार आहे. थोडक्यात आपली तिसरी पिढी हा सोहळा बघेल आणि आपण या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. जर आपल्याला प्रयागराज या ठिकाणी जाणं शक्य नसेल, तर किमान आपण आपल्या अंघोळीच्या पाण्याला एनर्जाइज करू शकता आणि सर्व नद्यांचं मंत्र म्हणून आपण ते स्नान अवश्य करू शकता. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु हा मंत्र म्हणून आपण आपल्या अंघोळीचं पाणी एनर्जाइज करून स्नान करायचं आहे. अतिशय सुंदर ही अमावस्या तुम्हाला तुमच्या साधनेसाठी, तुम्हाला तुमच्या अंतरंगातील ओळख घडवून देण्यासाठी आलेली आहे. ही अमावस्या तुम्ही तुमच्या परीने जितकं शक्य होईल तितके उपाय करा. आपल्या वास्तूमध्ये आनंद ठेवा. गुलाब पाणी आपल्या वास्तूमध्ये शिंपडा आणि आपल्या वास्तूची दृष्ट सुद्धा काढली गेली पाहिजे. वास्तूची दृष्ट काढणं म्हणजे काय, किंवा वास्तूमध्ये सकारात्मकता स्थिर ठेवावी यासाठी 2 तमालपत्र आणि कापूर, त्यासोबत 2 लवंग आणि पिवळी मोहरी हे एकत्र कापुरासोबत पेटवायचं आहे आणि घरभर आरतीप्रमाणे पसरवत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नरवाण मंत्राचा अधिकाधिक मोठ्याने जप करायचा आहे आणि पूर्ण घरभर आरतीप्रमाणे फिरून आपल्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस हा अग्नी ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्या वास्तूमधील कुठल्याही प्रकारची नकारात्मकता येणार नाही. तुमच्या वास्तूमध्ये तेज राहणार आहे. वास्तूतली व्यक्ती तेजोमय राहणार आहे आणि हा उपाय तुम्ही दररोज सायंकाळी केला तरीही चालेल, काही हरकत नाही. दीपदान करा. नद्यांच्या ठिकाणी जाऊन दीपदान करा. महादेवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवा. घरातील देवाला सुद्धा उद्या तिळगुळाचा नैवेद्य दाखवणं गरजेचं राहील. अमावस्येच्या दिवशी गोरगरिबांचा मान सन्मान केला गेला पाहिजे. गरिबांना अन्नदान केलं गेलं पाहिजे. त्यासोबतच घरामध्ये सुद्धा शांतता सदैव ठेवली गेली पाहिजे. चेहऱ्यावर आनंद ठेवा, आनंदी राहा आणि अध्यात्माला जोड द्या. अध्यात्माची
जोड तुम्हाला असेल तर तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्न सहज सोप्या पद्धतीने मार्गी नक्कीच लागतात. पितरांचं स्मरण करा. पितरांसाठी आणि भात, दही आणि त्यावर थोडे काळे तीळ ठेवून सकाळच्या वेळेस कावळ्यासाठी तो नैवेद्य नक्की ठेवू शकता आणि विशेष म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पिण्याच्या पाण्याजवळ आणि भात आणि दही ठेवायला विसरू नका आणि पूर्ण वर्षभर हा उपाय जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला बघाल की याच्यातनं आपल्याला बरेचसे मार्ग सहज प्राप्त व्हायला मदत होत असते. प्रत्येक अमावस्या सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस सगळी कामं आवरतात, रात्री झोपायच्या वेळेस आपण हा उपाय नक्की करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरू.